जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये आपण एक अपडेट घेऊन आलेलो आहे आणि ती अपडेट म्हणजे नवीन पोलीस भरती केव्हा निघणार आहे। हा प्रश्न विद्यार्थ्यांचा खूप दिवसापासून येत आहे, पण आपण यावर अजूनपर्यंत व्हिडिओ बनवलेला नाही आणि त्यासाठी विद्यार्थी विचारत होते की सर तुमचा अजूनपर्यंत एक पण व्हिडिओ नवीन पोलीस भरतीसाठी आलेला नाही। तर विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्टवर खरंच पोलीस भरती यावर्षी निघणार काय त्यावर आपण व्हिडिओ घेऊन आलेला विद्यार्थी मित्रांनो। तर आपण बघू शकता आपल्या टेलिग्रामवर आपण नुकताच टाकलेला आहे ही अपडेट, तुम्ही वाचली सुद्धा असेल आणि आपण परत एकदा वाचतोय। पहा का म्हटलेलं आहे इथे, हा व्हायरल मेसेज आहे विद्यार्थी मित्रांनो, पण हा कितपत खरा असू शकतो आणि कितपत खरा ठरू शकतो यावर आपण चर्चा करणार आहोत। तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे, फक्त बघा पोलीस भरती 2024 अपडेट 7300 पदासाठी नवीन पोलीस भरती जाहिरात 2024 ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या सुरुवातीला पडण्याची शक्यता आहे। तयारी जोरदार असू द्या। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला महत्त्वाचं आहे की जाहिरात पडणे। ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की 22-23ची जी भरती आहे, जी सुरू भरती आहे ते आता संपतच आलेली आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता फोकस करायचं ज्यांचं 1 मार्कानं 2 मार्कानं किंवा काही कारणास्तव त्यांचं यावर्षी होऊ शकलेलं नाही, त्यांनी नवीन तयारी करायची की नाही करायची, जाहिरात येणार की नाही येणार। पहिली गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, जो पण पोलीस भरती करणारा विद्यार्थी असतो त्याच्या मनात एकच असते, जेव्हा मी जाहिरात येईल तेव्हा मी तयारी करेल। जो हा विचार करेल तो केव्हाच पोलीस होऊ शकणार नाही, कारण की पोलीस भरतीची प्रोसेस इतकी फास्ट असते की जाहिरात केव्हा येईल आणि केव्हा पूर्ण भरती संपून जाईल पण तुम्हाला माहिती होणार नाही। जसं यावर्षी विद्यार्थ्यांनी विचार केलेला होता की दिवाळीत वगैरे ग्राउंड होईल आणि ग्राउंड भर पावसात झालेलं आहे। काही विद्यार्थी तयार होते तर त्यांचं ग्राउंड चांगलं निघालं, पोलीससुद्धा झाले ते, पण जे विद्यार्थी गाफील होते त्यांनी आपली सीट, हातची जॉब, आपली वर्दी खोयलेली आहे। आपण सुरुवातीपासून सांगत होतो मे महिन्यापासून की लाईटली घेऊ नका, भरती ही होणार होणार आणि होणार, पण काही विद्यार्थी म्हणत होते की पावसाळ्यात भरती होते काय वगैरे वगैरे, खूप काही विद्यार्थी निगेटिव्ह बोलत होते, पण आपण जे सांगितलं तेच भरती झालेली आहे। आता परत आपण सांगतो विद्यार्थी मित्रांनो की भरतीची जाहिरात ही केव्हा निघणार आहे, जेव्हा पण इलेक्शन असते तेव्हा भरतीची जाहिरात पडते। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आता इलेक्शन आपल्याला माहिती आहे की नोव्हेंबरच्या आसपास असणार आहे। तर बघा नोव्हेंबर नंतर जाहिरात काढून त्यांना काय मिळणार आहे, काहीच नाही मिळणार। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात ही नोव्हेंबरच्या आधी ऑक्टोबरमध्ये पडण्याची दाट शक्यता आहे आणि इथे 7300 पदे दाखवत आहे, तर यापेक्षा जास्तची भरती असणार आहे। मी तुम्हाला एकच सांगतो की जोपर्यंत वर्दी मिळत नाही तोपर्यंत ग्राउंडसुद्धा प्रॅक्टिस सोडू नका, एक पण दिवस वाया जाऊ देऊ नका, लेखीची तयारी डेली करा। तुमचं नाव जोपर्यंत मेरिट लिस्टमध्ये येत नाही, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत अभ्यास आणि ग्राउंड सोडू नका। जर तुम्ही विचार करत असाल की मला ग्राउंडला वेळ मिळेल, मला हे मिळेल, मला ते मिळेल, तर यावर्षी खूप काही विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे। तर बघा, भरतीची जाहिरात ही 100% येईल की 200% येईल की 50% येईल याचा विचारच करायचा नाही। भरतीसाठी उतरलेलो आहे आपण, तर जोपर्यंत वर्दी मिळत नाही तोपर्यंत आपला काय ग्राउंड आणि लेखी सुरू ठेवायची। ज्या दिवशी ग्राउंड तुमचं झालं आणि तुमचं सिलेक्शन झालं त्या दिवसपासून जरी तुम्ही सोडलं भरतीची तयारी करणं किंवा ग्राउंडची प्रॅक्टिस करणं किंवा लेखीची प्रॅक्टिस करणं, तर त्या दिवसपासून तुम्ही सोडू शकता। ठीक आहे, म्हणून म्हणतो ग्राउंड आणि लेखी चालू असू द्या। भरतीची जाहिरात केव्हा येईल काय येईल हे विचारण्यापेक्षा आपण किती तयार आहोत हे लक्षात ठेवा आणि पुढील तयारी चालू करा।